गावी गेल्यावर ना प्रत्येकाचाच काम करायचा उत्साह वाढलेला असतो. मग बाबा कुठे मागे राहतायत. नको नको म्हटलं ना तरी हे बघा काय चालू आहे. विशालचं बाईक रिपेअरचं काम चालू होतं आणि एका बाजूला तो गवत गोळा करायचं पण काम करत होता. प्रिशाने सुद्धा खूप मदत केली आणि थकून मग बसली. आज काही करून ना सगळी कामं संपवायची होती. कारण उद्या आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असं ठरवलंय. आणि आज ना मस्त गरम गरम पिठी, भात, लोणचं, पापड असा सगळ्यांचा आवडता मेनू होता. आणि गावच्या पाण्यावर ना अजूनच भारी लागत होता. शेवटी म्हटलं गच्चीवर पण जाऊन बघू की कितपत घाण झाली आहे गच्ची. तर तेवढ्यात ना मला एक भयानक आवाज ऐकू आला आणि मी जोरात किंचाळले. बघितलं ना तर जाळीमध्ये घोरपड अडकली होती. तिच्या सरपटण्याचा आवाज इतका भयंकर होता ना की मी थोडा वेळ घाबरली. मला असं वाटलं की नक्की घरात आलंय तरी काय. रान एवढं वाढलं होतं ना ते कापत असताना बहुधा ती इथे घुसली असणार या जाळीमध्ये. पण तिला बाहेर पडायचं काही जमत नव्हतं. पण कसं बसं तिला सुखरूप बाहेर काढलं आणि ती बाहेर पडल्यानंतर मलाही जरा बरं वाटलं. नाही तर मी सुद्धा खूप घाबरून गेली होती. व्हिडिओज आवडतायत की नाही हे नक्की सांगा.